राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष या नात्यानं मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आमच्या कार्यकारी संचालक नाईक नवरे साहेब आणि उपस्थित सर्व पत्रकारांचं मी मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। आजची पत्रकार परिषद ही प्रामुख्यानं 3 विषयाकरता आम्ही बोलवलेली आहे आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने आला त्याबद्दल खरंच आपलं सर्वांचं स्वागत करतो। असं आहे की दरवर्षी राष्ट्रीय सहकारी साखर संघाने आम्ही उत्कृष्ट साखर कारखान्यांना सहकारातल्या काही पुरस्कार देतो आम्ही आणि त्या पुरस्काराची एक कमिटी आहे आणि त्या कमिटीमध्ये केंद्र सरकारमधले पण काही अधिकारी आहेत आणि फेडरेशनच्या वतीने पण काही आम्ही असे एक्सपर्ट्सची कमिटी केलेली आहे आणि गुणवत्तेच्या आधारे आम्ही निवड करतो आणि त्यामध्ये प्रामुख्यानं हाय रिकव्हरी जो एरिया आहे त्यामध्ये उत्कृष्ट ऊस उत्पादकमध्ये शुगरकेन डेव्हलपमेंटमध्ये विघ्नर सहकारी साखर कारखाना जुन्नर याला प्रथम पारितोषिक आम्ही घोषित करतो। द्वितीय पारितोषिक क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापू लाड शेतकरी साखर कारखाना सांगली आणि तिसरा पुरस्कार महुवा प्रदेश सहकारी खांड उद्योग हा सुरत गुजरातमधला आहे। त्यानंतर टेक्निकल इफिशियन्सी करता प्रथम पुरस्कार यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना, दुसरा क्रमांक आहे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पंढरपूर, तिसरा पुरस्कार डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा साखर कारखाना सांगली। फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये कर्मयोगी अंकुशराव टोपे जालना ह्याला प्रथम पुरस्कार आम्ही या ठिकाणी घोषित केलेला आहे। दुसरा पुरस्कार खेडूत सहकारी खांड उद्योग हा भरूचमधला गुजरातमधला आहे आणि तिसरा नर्मदा खांड उद्योग सहकारी मंडली नांदेड जिल्हा नर्मदा गुजरात। त्यानंतर हायेस्ट केन क्रशिंग विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, त्याचबरोबर विक्रमी साखर उतारा जो आहे तो कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना कोल्हापूर आणि उच्च साखर उतारा विभागातील उत्कृष्ट ओव्हरऑल बेस्ट कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर पुणे जिल्हा। मग इतर पण पुरस्कार त्याच्यामध्ये दिलेले आहेत, मी सगळ्यांची नावं घेऊन वेळ घेत नाही, आपल्याला त्या प्रेसमध्ये आपल्याला डिटेल दिलेलं आहे। तर या सगळ्या पुरस्कारांची आम्ही घोषणा करतोय आणि लवकरच एप्रिल महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह साहेबांना आम्ही हे पुरस्कार वितरण समारंभासाठी यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम दिल्लीमध्ये घेण्याच्या संदर्भामध्ये आम्ही तशा प्रकारचं विनंतीपत्र दिलेलं आहे आणि ह्याला जोडूनच आम्ही 1 दिवसाची साखर उद्योगाची एक कार्यशाळा ज्याला आपण वर्कशॉप म्हणतो ते आम्ही दिल्लीमध्ये त्यांची तारीख मिळाल्यानंतर घेणार आहोत। असा एकत्रित कार्यक्रम साधारणतः 20 एप्रिल ते 10 मेच्या आसपास त्या दरम्यान कार्यक्रम होईल। तारीख निश्चित झाल्यानंतर आपल्याला ती गोष्ट आपल्यापर्यंत कळवली जाईल आणि त्यालाही आपल्याकडून मोठ्या संख्येने आपण यावं अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। दुसरा विषय प्रामुख्यानं खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे एकंदरीत यावर्षी साखर कारखान्यांचा जो गळीत हंगाम आहे तो गळीत हंगाम आता जवळपास आता बंद होण्याच्या मार्गावर आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90% कारखाने बंद झालेले आहेत आणि येत्या 15 दिवसांमध्ये साधारणतः उर्वरित कारखाने सुद्धा बंद होतील। एकंदरीत यावर्षी आमच्याकडे आता जी प्राप्त माहिती उपलब्ध झालेली आहे त्याच्या अनुषंगानं साधारणतः आपला गेल्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक हा 80 लाख मेट्रिक टनापर्यंतचा होता आणि यावर्षी जे उत्पादन झालेलं आहे साखरेचं ते साधारणतः 299 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन साखरेचं झालेलं आहे ग्रॉस बरं का। आणि त्यामधून
40 लाख लिटर 40 लाख मेट्रिक टन याचं कन्व्हर्शन इथेनॉलमध्ये झालेलं आहे आणि नेट शुगर प्रोडक्शन हे 259 लाख मेट्रिक टन एवढं अंदाजित आहे। ह्याच्यामध्ये कदाचित 1 लाख मेट्रिक टन 1 लाख टन कमी जास्त होऊ शकतं फायनल फिगर आल्यानंतर, परंतु हे आत्ताचे साधारणतः फिगर्स आमच्यासमोर प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर साखर एक्सपोर्टसाठी 10 लाख मेट्रिक टनाला परमिशन मिळालेली आहे आणि डोमेस्टिक कन्झम्पशन आपलं जे आहे देशातलं ते 285 लाख मेट्रिक टनाचं आहे। आणि हे सगळं केल्यानंतर साधारणतः क्लोजिंग स्टॉक हा 44 ते 45 लाख मेट्रिक टनापर्यंत राहील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। आणि एकंदरीत हे सगळं उत्पादनाची जर आकडेवारी पाहिली तर 17 ते 17.5% हे अपेक्षितपेक्षा साखरेचं उत्पादन आपल्या देशामध्ये कमी झालेलं आहे। आता कमी होण्याची प्रामुख्यानं 2 मेजर कारणं आहेत। एक, उत्तर प्रदेशमध्ये 238 नावाची जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीला मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई आल्यामुळं तिथलं उत्पादन घटलेलं आहे, हे एक त्याचं प्रमुख कारण आहे। आणि दुसरं कारण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात यामध्ये तुरे लवकर आले उसाला। आता ते लवकर का आले याचं संशोधनाचं कार्य चालू आहे, परंतु तुरे लवकर आल्यामुळं टनेज घटलं आणि टनेजबरोबर रिकव्हरी पण कमी आली। ह्या साधारणतः 3 कारणामुळे मला असं वाटतं की 17-17.5% अपेक्षित उत्पादनापेक्षा सुद्धा साखरेचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळं आता सध्या आपल्याला हा ऑफ सीझन मोठा आहे, कारण ऑक्टोबरपर्यंत काही नवीन साखर बाजारामध्ये येऊ शकत नाही। त्यामुळं आता आम्ही केंद्र सरकारला पण एक पत्र लिहिलेलं आहे फेडरेशनच्या वतीनं की तातडीनं या संदर्भातली एक बैठक केंद्र सरकारने संबंधित खात्याचे मंत्री विशेषतः आदरणीय अमित शाह साहेबांना आम्ही नॅशनल फेडरेशनच्या वतीने एक पत्र लिहिलेलं आहे। त्यानंतर 3-4 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही पत्र पाठवलेलं आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, यूपीचे मुख्यमंत्री आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत की ही साखरेची जी आत्ताची प्राप्त आकडेवारी आहे याच्यावर तातडीनं बैठक होणं आवश्यक आहे। आणि मग या ऑफ सीझनमध्ये ग्राहकांना जी साखर लागणार आहे त्या साखरेच्या संदर्भातला रिव्ह्यू किंवा त्याचा आढावा घेणं एक राष्ट्रीय संघाचा अध्यक्ष म्हणून मला गरजेचं वाटतं आणि म्हणून तशा प्रकारचे एक पत्रव्यवहार आम्ही या ठिकाणी केलेला आहे। लवकरच या संदर्भातली बैठक होईल अशी अपेक्षा आहे। आमचे कार्यकारी संचालक हे सहकार सचिव श्री बुटानी साहेब आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सचिव चोप्रा साहेब, संजीव चोप्रा साहेब यांच्याबरोबर मागच्या 3-4 दिवसापूर्वी त्यांच्या दालनामध्ये एक बैठक झालेली आहे। आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये पुढं काय करायचं यावर पण विचारविनिमय होणं आवश्यक आहे, हे मुद्दा म्हणून मला हे आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचं आहे। तिसरा मुद्दा जो आहे आजच्या पत्रकार परिषदेमधला, आणि त्यानंतर मग आपण आपले प्रश्न विचारू शकता। तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे की 2025 साल हे आंतरराष्ट्रीय सहकार यूएननी सादर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मान हा भारत देशाला मिळालेला आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली वर्षभर हे कार्यक्रम चालणार आहेत। एक टास्क फोर्स पण गठीत झालेला आहे आणि त्यांनी नॅशनल स्तरावर काम करणाऱ्या ज्या फेडरल बॉडीज आहेत त्यांना पण कार्यक्रम मागितलेला आहे। आणि राष्ट्रीय सहकारी संघाच्या वतीनं आम्ही प्रामुख्यानं 3 कार्यक्रम दिलेले आहेत, कारण या कार्यक्रमाची थीम अशी आहे की आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आपला शेवटचा सहकारातला घटक कोण आहे तर तो शेतकरी आहे। मग त्याच्या भवितव्याकरता काय केलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही 3 कार्यक्रम प्रामुख्यानं केंद्र सरकारला आम्ही सुचवलेत। त्यातला पहिला कार्यक्रम जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे
जे बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये ती टेक्नॉलॉजी प्रकाशित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुण शेतकरी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग ऊसाच्या शेतीमध्ये कसा करता येईल आपल्याला, हा प्रोग्राम आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये घेतलेला आहे आणि त्याची व्याप्ती वर्षभर चालणार आहे आणि येत्या 5 वर्षामध्ये साधारणतः प्रत्येक ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊसाची लागवड करावी। त्याच्यामध्ये विविध जाती आहेत, ज्याला जी जात ऊसाची सुटेबल असेल, जे AI गायडन्स करेल त्याप्रमाणे त्यांनी करावं। उत्पादन खर्च साधारणतः 40% कमी येतो आहे, उत्पादकता 40-42% वाढते, रासायनिक खताच्या किमतीमध्ये 35%ची बचत होते, पाण्यामध्ये 40%ची बचत होते आणि मनुष्यबळ जे लागतंय त्याच्यामध्ये 50% बचत होते आणि उत्पादन सहजपणानं 100, 125, 150 मेट्रिक टन एका एकरामध्ये निघू शकतंय। असे ट्रायल झालेले आहेत। आजच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये सुद्धा ह्या विषयावरती खूप व्यापक पद्धतीने चर्चा झाली। हा एक कार्यक्रम मी हातामध्ये घेतलेला आहे। दुसरा कार्यक्रम, साखर कारखानदारीचे दिवस गाळपाचे दुर्दैवाने कमी होत चाललेले आहेत। यावर्षी तर 80 दिवस कारखाने चालले, 365 दिवसामध्ये जर फक्त वर्किंग 80, 90, 100 दिवस असतील तर 265 दिवसाचा जो ऑफ सीझन आहे तो आपल्याला परवडणारा नाही। मग रिसोर्सेस काय वाढवायचे, आपण कारखान्याचं क्रशिंग कॅपॅसिटी दिवस कसे वाढवायचे, त्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ह्याच्यामध्ये 1.5 ते 2% रिकव्हरी जादा मिळते, टनेज जादा मिळते। त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत। तिसरा महत्त्वाचा विषय असा आहे की आता नवीन प्लॅन्ट अँड मशिनरीमध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत। आता बायो CNG हा एक आता नवीन कन्सेप्ट पुढे आलेला आहे। एव्हरी वेस्ट साखर कारखानदारीमधलं हे व्हॅल्यू ॲडिशनमध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागलेलं आहे। तर मला असं वाटतं तो एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि कमीत कमी मॅन पॉवर आपल्याला, विशेषतः ऊस तोडणीचा प्रॉब्लेम हा फार सिरियस आहे आणि म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये एक 10,000 हार्वेस्टर आपल्याला ह्या देशामध्ये NCDCच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कुठल्या वित्त संस्थांच्या माध्यमातून म्हणा, ते आपल्याला शेतकऱ्यांना, कारखान्यांना द्यावे लागतील। असा एक व्यापक कार्यक्रम हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आपण घेतलेला आहे। तर असे हे 3 महत्त्वाचे विषय मी आज आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत। विस्तारानं आपल्याला प्रेस नोटसुद्धा ते डिटेल दिलेले आहे, त्यामुळे मी त्याचा आपला अधिक वेळ घेणार नाही। या बाबतीत जर कुणाच्या काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही। धन्यवाद। नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आजही साखरेचे दर खूप वाढलेले आहेत। झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये मी आणि आमचे कार्यकारी संचालक आम्ही त्याला गेलो होतो। यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचं शॉर्टेज आहे, पुढच्या वर्षी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचं शॉर्टेज आहे। त्यामुळे साहजिकच आहे की इंटरनॅशनल मार्केट साखरेचं वाढलेलं आहे। पर्यायानं थोडंसं 200-250 रुपयांनी आपलं डोमेस्टिक मार्केट साखरेचं जे आहे ते वाढलेलं आहे, परंतु केंद्र सरकारकडं रिलीज मेकॅनिझमचा फॉर्म्युला असल्यामुळं दर महिन्याला साखर किती रिलीज करायची, कोटा किती रिलीज करायचा, याच्यावरती बऱ्यापैकी नियंत्रण असतं। त्यामुळं आज तरी 3800 ते 3900 रुपये ह्या रेंजमध्ये आज साखरेचे दर आहेत। नाही, मुळात तर FRPचा कायदा जो पार्लमेंटनी पास केलेला आहे त्या कायद्यामध्ये काही हप्ते करून देताच येत नाहीत, कारण तो पार्लमेंटनी पास केलेला ॲक्ट आहे। त्यामुळं 14 दिवसामध्ये FRP द्यावी अशा प्रकारचा कायदाच आहे। परंतु सामंजस्यपणानं अशी एक चर्चा झाली होती की बाबा आपण एकदम FRP देण्यापेक्षा आपण 1-2 टप्प्यामध्ये द्यावी।
ही चर्चा झाली होती त्याप्रमाणे ती पद्धत चालू होती. आता आमच्याही कानावर आले की हायकोर्टाने काहीतरी तो निर्णय दिलेला आहे. तो एक्झॅक्टली अजून ऑर्डर काय आम्ही वाचलेली नाही. मला असं वाटतं FRPचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे करावंच लागेल. नाही, उत्पादनामध्ये घट म्हणजे असं आहे की दरवर्षी आपण कारखाने सुरू करायचो साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये. त्याच दरम्यान आपल्या विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि त्यामुळं कारखाने सुरू करण्याकरता म्हणून 15 नोव्हेंबरची तारीख दिली. 15 नोव्हेंबरची तारीख दिल्यानंतर 22 नोव्हेंबरला 21 नोव्हेंबरला मतदान होतं. जो ऊस तोडणारा मजूर जो आहे तो आलाच नाही, कारण त्याला त्याच्या भागामध्ये मतदान करायचं होतं आणि त्यामुळं कारखाने सुरूच मुळात बाय अँड लार्ज 1 डिसेंबरला झाले. त्यामुळं साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी हा केवळ निवडणुकांच्या संदर्भामधला असल्यामुळं त्याचा कळत नकळत थोडासा परिणाम कारखाने सुरू होण्यामध्ये झाला. अतिशय व्हॅलिड प्रश्न आहे आणि गुजरातमध्ये गेले 10-15 वर्षापासून 2 ते 3 हप्त्यामध्ये FRP देण्याची तरतूद आहे. त्यांनी अरेंजमेंट केलेले तिथले शेतकरी, तिथले साखर कारखाने, तिथलं सरकार आणि ते चालू व्यवस्थित. त्यांना FRPपेक्षा जास्त दर मिळतो, कारण त्याचा पण आम्ही अभ्यास केला. एकदम FRP द्यायच्या म्हणल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये 14 दिवसामध्ये काही साखर विकली जात नाही आणि मग FRPची रक्कम द्यायची म्हटल्यानंतर बँकेचं लोन काढल्याशिवाय FRP रक्कम देता येत नाही. बँकेचं लोन काढलं तर त्याला व्याज भरावं लागतं. अशा अनेक गोष्टी आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आजही पर टनाला 300 रुपयापासून 700 रुपयापर्यंत जी FRPची किंमत आहे आणि जी साखरेची किंमत आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. म्हणून आम्ही वारंवार मागणी करतो की गेल्या 6 वर्षामध्ये FRP 550 रुपयांनी वाढली पर टन. चांगली गोष्ट आहे, ती शेतकऱ्याला दिलीच पाहिजे. आम्ही शेतकऱ्याचे प्रतिनिधी आहोत. पण ज्यावेळेस FRP 550 रुपयांनी वाढली 5 वर्षामध्ये, दुसऱ्या बाजूला MSP हाय तिथंच आहे, ती 3100 रुपयेच आहे. आमचं म्हणणं असं आहे आणि FRPचा कायदासुद्धा ज्यावेळेस पार्लमेंटमध्ये आला त्यावेळेस FRPची किंमत ठरवताना MSPचा पण विचार करावा, कारण शेवटी FRP लिंकअप विथ MSP आहे. FRP वाढली तर MSP पण वाढली पाहिजे. आज दुर्दैवानं असं झालं FRP इथं झाली आणि MSP इथं आहे. हा जो गॅप आहे तो 500 ते 600 रुपये पर क्विंटलचा आहे. त्याचा परिणाम काय व्हायला? त्याचा परिणाम कारखाने कॅश लॉसमध्ये जायला लागले, वर्किंग कॅपिटल कमी पडायला लागलं, FRPची रक्कम वेळेवर देता येत नाही आणि प्लस कारखान्याचं बॅलन्स शीट, सगळ्याच कारखान्याचं बॅलन्स शीट हे मायनस व्हायला लागलं. त्यामुळं हे मॅच करायचं असेल आपल्याला तर ज्या दिवशी तुम्ही FRP वाढवचाल त्याच दिवशी तुम्ही MSP वाढवली पाहिजे, अशी आमची मागणी. आम्ही केंद्र सरकारला सगळं विथ प्रूफ आम्ही दिलेलं आहे आणि ISMA, नॅशनल शुगर फेडरेशन, विस्मा ह्या ज्या काही राष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या साखर धंद्याबद्दल्या ज्या संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणानं आम्ही देऊन सांगितलं की आमचं कॉस्टिंग किती येतं आहे. आमचं कॉस्टिंग ॲक्च्युली 4000 रुपये येतं. त्यामुळं 3100 MSP कुठं आणि कॉस्टिंग 4000 रुपये कुठं येतं. तर हा जो गॅप आहे हा दूरच करावा लागेल आणि त्यासाठी दोन्ही बाजू गव्हर्नमेंटला तर बॅलन्स ठेवावं लागतं. एका बाजूला 5.5 कोटी ऊस पिकवणारा शेतकरी, दुसऱ्या बाजूला 125 कोटी ग्राहक आहे. ह्या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स ठेवावा लागतो. हे पिकलं तर तिकडं जाणार आहे आणि तिकडं माफक दरात मिळालं तर ते घेणार आहेत. ह्याचा बॅलन्स ज्याला म्हणतो आपण, हे ठेवण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी वारंवार आमचा पाठपुरावा चालू आहे. पाडेगाव
17 व्हरायटी आतापर्यंत 93 वर्षात पाडेगावने तयार केल्या. त्याची आताची अवस्था बघितली तर ती बिल्डिंग तिथं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे, रस्ते नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टीकडं म्हणजे देशातलं 56% ऊस क्षेत्र जर ते वानावर अवलंबून असेल तर त्याकडं एक सरकारमध्ये व्यक्ती म्हणून काय लक्ष देणार? नाही, मुळात तर असं आहे, आम्ही जाऊन आलो पाडेगावला. पाडेगावनी 86-032 नावाची जी व्हरायटी प्रकाशित केली 25 वर्षापूर्वी, मी दाव्यानं सांगेल आज, ते एका व्हरायटीनी जवळजवळ 2.5 ते 3.25 लाख कोटीचं उत्पन्न शेतकऱ्याला मिळवून दिलेलं आहे. ठीक आहे, आज तिथली काय दुरावस्था आहे, तिथं संशोधनाला पैसे कमी पडतात, तिथल्या इमारतीचा प्रॉब्लेम आहे, तिथला स्टाफचा प्रॉब्लेम आहे. तिथं रासकर नावाचे एक सायंटिस्ट होते, ते आता रिटायर झाले. तिथं आता दुसरे इंगळे नावाचे कोणतरी तिथं आता आलेले, बिलारे. तर निश्चितपणानं आम्ही केंद्र सरकारला विनंती केलेली आहे आणि पुन्हा एकदा आम्ही कृषी मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्र्यांना सुद्धा विशेष लक्ष त्या पाडेगाव सेंटर, ते इंग्रजांच्या काळात सुरू झालेलं सेंटर आहे, ते रिसर्च सेंटर, आणि ती फार मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या दृष्टीने. त्याच्यानंतर आता 10,001ची व्हरायटी आली, 1008ची व्हरायटी आली, 18-122 आली, 18-121 आली. ह्या सुद्धा व्हरायटीज पुढे आलेल्या आहेत. आता मला असं वाटतं आता ते संशोधन वारंवार चालू आहे आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. आता ते राज्य सरकारनी वास्तविक पाहता, आता एवढं मोठं बजेट आहे राज्य, ठीक आहे, आमची मागणीच आहे की स्पेशल अनुदान किंवा एखादं स्पेशल त्याला निधी पाडेगाव संशोधन केंद्राला द्यावंच लागणार आहे आणि तो द्यावा त्यांनी, कारण त्यातून शेतकऱ्याचं भलं होणार आहे. आणि तशी आमची पण मागणी, तसा प्रस्ताव आम्ही राज्य सरकारकडे पण देऊ. संभाव्य घट लक्षात घेता काय साधारणपणे रिलीज पॉलिसी असली पाहिजे आणि जसं तुम्ही म्हटलं की 10 लाख मेट्रिक टननी निर्यात होणार आहे, बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे जर तूट किंवा घट असेल तर मग निर्यात बंदीसारखा निर्णय केंद्र सरकार घेत असतं. साखरेच्या बाबतीत काय नेमकी भूमिका असेल आपल्याला? नाही, मुळात केंद्र सरकारने जे 10 लाख मेट्रिक टन साखर एक्सपोर्ट करायला जी परमिशन दिलेली आहे, आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल होऊ नये, कारण ऑलरेडी ती साखर आता विकली गेलेली आहे. काही साखर डॉकवरती पोचलेली आहे, काही साखर ट्रान्झिटमध्ये, काही साखर वेसलमध्ये भरलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय करार पण झालेले आहेत. मग आता एवढं सगळं होऊन आणि बऱ्याच ठिकाणी त्या साखरेचं फुल पेमेंटसुद्धा कारखान्याला मिळालेलं आहे. आता अशा वेळेस जर समजा काही निर्णय झाला तर इंटरनॅशनल लेवलला ते चित्र योग्य होणार नाही आणि एकदा कमिटमेंट झाली, एकदा पेमेंट घेतल्यानंतर मला असं वाटतं की त्याला कुठल्या प्रकारचा बदल होऊ नये अशी फेडरेशनच्या वतीने पण आमची भूमिका आहे, मागणी आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यात काय बदल होईल असं मला वाटत नाही. दुसरा जो प्रश्न आपला आहे की साखरेची टंचाई निर्माण झाल्यानंतर काय उपाययोजना करायच्यात, आम्ही केंद्र सरकारला एक विनंतीवाचा पत्रही दिलेलं आहे, आम्ही सजेशन्स पण दिलेले आहे की तुम्ही मीटिंग बोलवा. अशी परिस्थिती एकदा मी सहकार मंत्री असताना सुद्धा एकदा झाली होती. डॉक्टर मनमोहन सिंग साहेब त्यावेळेस प्राईम मिनिस्टर होते, पवारसाहेब त्या खात्याचे मंत्री होते. त्यावेळेस अशी 1 साल अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेस जे उपाययोजना केल्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं रिलीज मेकॅनिझमवरती नियंत्रण ठेवणे बारकाईनं, हा पहिला त्याच्यातला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की साधारणतः आपल्याकडे जे ॲक्च्युअली स्टॉक किती आहेत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे. आणि पुढं ऑक्टोबर महिन्यात नवीन साखर लवकर मार्केटमध्ये जर आणायची असेल आपल्याला तर मग पुढचा सीझन जो आहे तो 1 ऑक्टोबर आणि 15 ऑक्टोबरला कसा सुरू करता येईल, कारण साखर इम्पोर्ट तर तुम्ही आज करू शकत नाही, कारण इम्पोर्टची लँडिंग कॉस्ट फार मोठी आहे, ती आपल्याला परवडणारच नाही आहे, कारण इंटरनॅशनल मार्केटच साखरेचं जास्त झालेलं आहे. आणि पुन्हा ट्रान्सपोर्टेशन, पुन्हा इम्पोर्ट ड्युटी वगैरे हे सगळ्या गोष्टी जर बघितलं तर ते फार महागात बसेल, त्याला मग सरकारला खूप सबसिडी द्यावी लागेल. त्यापेक्षा ऑक्टोबर महिन्यात जर कारखाने सुरू करायचे असतील तर आमचा 2% रिकव्हरी लॉस होतो. ऑक्टोबरमध्ये ऊसाची रिकव्हरी 8 असते सरासरी, 7.5-8, आणि आम्हाला FRPचं पेमेंट 10.5 पासून पुढे द्यावं लागतं ह्या झोनला. त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की तो 2%चा रिकव्हरी लॉस हा केंद्र आणि राज्य सरकारने उचलावा. आणि तशी जर काही लवकर वेल इन ॲडव्हान्स जर काही परिपत्रकं काढली तर तो एक मार्ग निघू शकतो, कारण आपली साखर जी उशिरा बाजारामध्ये येणार आहे ती लवकर आपल्याला मार्केटमध्ये आणता येईल, हा एक मार्ग आहे. आणि त्यानंतर मग
एकंदरीत पाऊसकाळ कसा होतोय आपला आता, मे जूनमधला मान्सून कसा आहे, पुन्हा परतीचा मान्सून कसा आहे, ह्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला अंदाज येईल. आणि मग आज तर प्लांटेशन जास्त आहे पुढच्या वर्षी करता, पुढच्या सीझन करता, पण ते डिपेंड अपॉन मान्सून आहे. त्याचा 10-20% परिणाम सहज होतो त्या मान्सूनचा. चांगला मान्सून झाला, आता सगळीकडं म्हणणं असं आहे की मान्सून चांगला आहे, चांगला झाला तर निश्चितच पुढच्या वर्षी आपण 350 पर्यंत जाऊ असं वाटतंय आपल्याला. पण ते आज प्रिडिक्ट करणं शक्य नाही. 100 दिवसाचा सीझन आहे सर. केंद्र सरकारने मक्यापासून मल्टीफीड करायची कारखान्यांना किती कारखाने त्याला पुढे आलेले आहेत ते मल्टीफीड करून आम्ही मक्यापासून इथं ऑफ सीझन मध्ये तुम्हाला करता येईल. त्याच्या संदर्भात काय खबर आहे? 63 सहकारी साखर कारखान्यांच्या डिस्टिलरीज आहेत आणि त्या सगळ्या डिस्टिलरीज अबोव 60 KLPD आहेत. तर त्या संदर्भामध्ये 4 ते 5 बैठक आमच्या स्तरावर झाल्या. केंद्र सरकारने 6% इंटरेस्ट सबवेन्शन स्कीमचा एक नवीन पॉलिसी अनाऊन्स केलेली आहे आणि त्याप्रमाणे आता बऱ्याच कारखान्यांचं आम्ही नॅशनल फेडरेशनच्या लेवलला DPR बनवण्याचं काम सुरू केलं आहे. आणि आता आम्ही त्याचे कॅम्प्स घेतोय. एक महाराष्ट्रामध्ये घेतोय, एक गुजरातमध्ये घेतोय, एक कर्नाटकमध्ये घेतोय, एक उत्तर प्रदेशमध्ये घेतोय. आणि ऑफ सीझनमध्ये मकेपासून आपण इथेनॉल काढावं आणि त्याच्यासाठी लागणारी जी कॉस्ट आहे त्याचा पण एक DPR आम्ही टेंटेटिव्ह वर्कआउट केलेला आहे. 60 KLPDला 40 ते 50 कोटीचा खर्च येतोय. 1 लाख KLPDला 50 ते 55 ते 60 कोटीच्या पुढं त्याचा खर्च येतोय. आणि त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे ती मका आहे. त्यामुळे आपल्याला ऑफ सीझनमध्ये मका खरेदी करावी लागेल. ती आपल्या साखरेच्या गोडाऊनमध्ये ठेवावं लागणार आहे. ज्या दिवशी कारखाना बंद होईल त्या दिवशी तो मार्ग काढावा लागेल. फक्त आता झालं आहे काय, त्याच्यामध्ये 3 गोष्टीची आम्ही केंद्र सरकारला मागणी केली. पहिली गोष्ट, मकेपासून इथेनॉल तयार झालं तर त्याचा रेट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता जो फिक्स केलेला आहे तो वाढवून द्यावा आणि त्याला फर्स्ट प्रायोरिटी असावी ते इथेनॉल घ्यायला, लिफ्टिंगला. दुसरी आम्ही मागणी अशी केलेली आहे की मकेची जी MSP आहे ती MSP आता 2250 रुपये साधारणतः प्रति क्विंटल. आता मार्केटमध्ये 2800 रुपये रेट चालला आहे मकेचा. मग आता 2800 रुपयाच्या रेटने मका घेऊन ते कन्व्हर्शन फिजिबल होतं आहे का असं आमच्या बऱ्याच कारखान्यांच्या टेक्निकल लोकांचं म्हणणं आहे. तर त्याच्याबद्दल काही वेगळा मार्ग काढता येईल का. आणि इंटरक्रॉपिंग म्हणजे ऊसामध्ये पूर्वी आपण मका लावायचो पूर्वीच्या काळामध्ये, तर 7 फुटाची जर सरी सोडली 6 फुटाची, 6x1.5, 6x2, मध्ये इंटरक्रॉपिंगमध्ये जर आपण मका घेतली तर 3-3.5 महिन्यामध्ये ती मका निघू शकते आणि मग ते ओन फीड आपलं तयार होईल का. मग मध्य प्रदेशमध्ये मक्याचा आपल्याला उपलब्ध होईल का. त्याचबरोबर पुन्हा ती मका पोल्ट्रीला पण लागते, ती मका पुन्हा कॅटल फील्डला पण लागते. आणि काय तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की आपल्यातली जी मका आहे त्याच्यातलं स्टार्च पर्सेंटेज हे इथेनॉलच्या दृष्टिकोनातून त्याचं रिकव्हरी कमी, ॲज वेल ॲज अमेरिका, मेक्सिको ह्या भागामधली जी मका आहे त्याचं यील्ड इथेनॉलचं मक्यापासूनचं थोडं आपल्यापेक्षा जास्त आहे. मग ती व्हरायटी आणावं लागेल आपल्याला. असे बरेच त्याच्यामधले प्रश्न आहेत, कारण इन्व्हेस्टमेंट मोठी आहे, रिटर्न्स आले पाहिजे. तर ह्या सगळा अभ्यास चालू आहे. परंतु काही कारखान्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार आणि साधारणतः आमचा प्रयत्न आहे की 1 वर्षामध्ये किमान ह्याच्यातले 50% तरी कारखाने पुढे येतील असा विश्वास आहे. आता कशाच राजकीय राजकीय प्रश्न होतीलच, पण मला एक अनाउन्समेंट करायची की डाव्या बाजूला आपल्यासाठी अनुभव पवार ची व्यवस्था केलेली आहे. तर आपण झाल्यानंतर इकडे अल्प पवारची व्यवस्था केली ती जरूर आपण. धन्यवाद. PSI ची बैठक होती सकाळी, पण बैठकीत सगळ्यात महत्त्वाचा इव्हेंट पण झाला की तुमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवारांसोबत 30 मिनिटे चर्चा झाली.
साखर निर्णय करताय? नाही, ती बैठक झाली, ती EIच्या संदर्भात बैठक झाली. ती बैठक होती ती इन्व्हेस्टमेंट कमिटी जी आमची VSIची आहे. इन्व्हेस्टमेंट कमिटीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि जयंतरावजी पाटील साहेब हे त्या इन्व्हेस्टमेंट कमिटीमध्ये, तर त्या कमिटीची ती मीटिंग होती. सर, पण मग जयंत पाटलांचे याच्या अगोदर कधी भेट झाली ना, आज बरोबर VSIच्या मैदानात आणि पवार साहेब पण 30 मिनिटांनी आले. बैठकीत नक्की EIची चर्चा झाली आहे का? म्हणजे तुमच्या पक्षाचा प्रश्न आहे म्हणून परत होतो. आता त्या बैठकीमध्ये मी तर काय आत नव्हतो सांगतो. त्या बैठकीत समजा आत 2 जण असतील, त्यातला अजितदादांनी खुलासा केलाय मला वाटतं. आता मी असतो तर तुम्हाला उत्तर दिलं असतं मी. पण त्यांचं असं भेटणं संजय राऊतांना पटत नाही. ते सकाळी बोलले की काय त्यांच्याकडे विद्या प्रतिष्ठान आहे, VSI आहे, रयत आहे, त्यामुळे तिथे भेटतात, आमच्याकडे काही नाही. वाईट वाटतं. आम्ही सुद्धा गव्हर्निंग काउन्सिलमध्ये काम करतो. आता ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मोठ्या फेडरल संस्था आहेत आणि ह्या संस्थेमध्ये काम करताना कुठलाही राजकीय पक्ष त्याच्यामध्ये नसतो. आणि मला असं वाटतं की ह्या दर 3 महिन्याला 2 महिन्याला ह्याच्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठका होत राहतात. त्या दोघांमध्येच बैठकीमध्ये असं मुश्किल जयंत पाटलांना एके दिवशी म्हणे की तुम्ही शरद पवारांना सांगा आणि एकदा काय निवडून घ्यायचं ते बघा. अजित पवार आणि शरद पवारांना एकत्र राहणार असं हसन मुश्रीफ पण कशी हसन मुश्रीफ जे आहे ते जयंत पाटलांना खाजगीमध्ये बोलले असताना एका वृत्तवाहिनीमध्ये लोकसभेत केलाय. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते म्हणून अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र आले यासाठी काय पालक किंवा प्रयत्न करणार? नाही, आता तो पक्ष एकच होता, त्या एका पक्षाचे 2 पक्ष झाले. त्यामुळे मला असं वाटतं साहजिकच बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की दोन्ही पक्ष एकत्र यावेत. पण आता ह्याचा अंतिम निर्णय जो असतो ह्या सगळ्यांचा, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब आहेत आणि त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा आहेत. त्यामुळे आता हा प्रश्न मला विचारला, आपण त्यांना विचारला तर बरं होईल.